हे बघा पूर्ण तुटला आपला जिना, जो जुना जिना होता ना पूर्ण तुटला. थोडं काम करायचं इथे म्हणून पूर्ण जिना तुटलेला आहे. तर बघा मित्रांनो, अर्ध्या घंट्यामध्ये पूर्ण आपला जिना तोडला आहे. अर्ध्या घंट्यामध्ये ह्या व्हायब्रेटर मशीन आहेत ना, यांनी अर्ध्या घंट्यात पूर्ण साफ झालेला आहे. आणि याचं पूर्ण मटेरियल इथे आहे टाकून. तर आपल्याला हे दिवाल पण तोडायचे आहे. बघा मित्रांनो, घरचं काम चालू झाल्याबरोबर गड्डा मुरूम तर खूप लागला. मुरूम लागला, खूप स्ट्रॉंग मुरूम आहे. हार्ड आहे पूर्ण मुरूम. पूर्ण इकडूनही झाला हा गड्डा आणि हा गड्डा, दोनच गड्डे केले. कारण मग इकडून गेट करायसाठी इकडून तोडावं लागेल इकडून, आणि हे पूर्ण प्लेन करावं लागेल. ते बघा, जाणं येण्यासाठी जागा नव्हती. पहिले टाकली घोडी आणि त्या घोडीवर ठेवली टीन, आणि इथून येणं जाणं चालू होतं आपलं इकडल्यासाठी. बघा, तर लोहा वगैरे आलेला आहे पूर्णपणे. आणि याला नाही का थोडं प्लेन करायचं आहे. बघा इथे जिन्याचा नाही का पूर्ण भोरका आहे. भोरका म्हणजे मोठे मोठे दगडं. तर इथून तिथून थोडं गेट करायचं आहे. इतर गेट पूर्ण पॅक होऊन जाईल, आणि म्हणून मग तिकडे करायचं आहे गेट, आणि तिकडून मग इकडे यायसाठी जागा होईल. हे पूर्ण जेवढा काही कचरा आहे, हा कचरा पूर्ण साफसूफ करायचा आहे. तर मित्रांनो, आपल्याला चष्मा लागलेला आहे. हा लागलेला आहे 0.25 लेफ्ट साईडचा, आणि राईट साईडचा झाला आहे 0.75. तर बघा, फ्रेम थोडी जास्तच मोठी झाली असं मला वाटून राहिलं, पण ठीक आहे, चांगली वाटत आहे म्हणून केली आहे हिला. हे बघा, फ्रेम हे थोडी मोठी वाटत आहे, जास्त नाही, थोडी मोठी. ब्लू कट आहे याच्यामध्ये, आणि थोडी मोठी चांगली वाटत आहे. कारण हे बघू शकता तुम्ही, थोडी मोठी. बघा मित्रांनो, हलके फुलके. चल तर मित्रांनो, थोडी भूक लागली. आता थोडे हलके फुलके खाऊ, आणि नंतर जायचं आहे मार्केटमध्ये. जायचं आहे आपल्याला ओमनी घेऊन. टँकर जे पाण्याची कॅन आहे ना, वॉटर कॅन, तेवाले घेऊन जायचं आहे वरतीच्या चौपाटीवर. ज्यांची कॅन आहे ना, ते आपले बेस्ट फ्रेंड आहे महेश भाऊ बारसकर, त्यांची कॅन आहे. तर त्यांना काही इमर्जन्सीमध्ये बाहेर जावं लागलं, तर म्हणून आपण त्यांची हेल्प करायसाठी चाललो. आणि जी कॅन आहे ना मित्रांनो, ती कॅन आहे वॉटर कॅन, ती 30 रुपयाला आहे. तर ती आता आपल्याला घेऊन जायचं आहे चौपाटीवर. कारण त्याला थोडं अर्जंट काम आलं, तो बाहेर गेला. म्हणजे रेग्युलरचे कस्टमर राहते, त्यांना कॅन देणं गरजेचं राहते. म्हणून मग आता चाललो तिकडे कॅन देऊन येईल. म्हणून कॅन भारी राहते, तरी कॅन 20-25 किलोची कॅन राहते, त्याच्यामध्ये पाणी राहते, म्हणून तिचं वेट वाढते. म्हणून त्यासाठी आपल्याला ताकद पाहिजे. तर मग मी हे हलके फुलके घेऊन आलो, आणि हलके फुलके असंच खायसाठी होता. एक दिसला घरी पडून दिसला म्हणून खाता, काही हे नाही. आज मी चाललो संध्याकाळी कॅमेरा बघायसाठी. अगर आपल्या व्हिडिओची क्वालिटी पूर्ण खराब येऊन राहिली, मोबाईलची क्वालिटी पूर्ण खराब झालेली आहे. म्हणून आज आपण एक कॅमेरा घेणार आहोत. तर तो बघायसाठी आज चाललो संध्याकाळी. तर मित्रांनो, आलो आपल्या ओमनीमध्ये. हे बघू शकता तुम्ही, 12 कॅन भरून तयारच आहे गाडीमध्ये. तर चला आता मार्केटमध्ये जायचं आपल्याला गाडी घेऊन. आणि ह्या गाडीचे गिअर वगैरे तर बघूनच घ्या तुम्ही, पूर्ण गाडी स्टॉकमध्येच आहे ही वाली. हे बघा, ही गाडी खूप छान आहे, सस्त्यामध्ये, मस्त 1.5 लाखमध्ये. आणि 6-7 जण जाते याच्यात. 6-7 नाही, 9 जण जाते याच्यामध्ये पण खूप जण जाते ओमनीमध्ये. बघा, इतकी स्पेस आहे की एका टाईमला 25 ते 30 कॅना जाते, हायेस्ट 30 कॅना जाते याच्यामध्ये.
तर चला आता आपल्याला जायचं आहे मार्केटमध्ये. तर मला तर माहिती नाही कुठे कुठे द्यायची आहे कॅन. तर आता दादाला कॉल करून दादाला, हे बघा गाडीचा आवाज कसा आवाज आहे, खूप खतरनाक आवाज आहे इथे गाडीचा, खूप खतरनाक आवाज आहे. तर दादाला कॉल करून विचारावं लागेल कुठे कुठे काय काय. तिथे गेल्यानंतर तुम्ही कॉल करेल, कारण कुठे कुठे द्यायची आहे चौपाटीवर हे काही मला माहिती नाही. तर चला आता डायरेक्ट चौपाटीवर भेटू. हे बघा आलो चौपाटीवर कॅना टाकून दिल्या. हे बघा हे पूर्ण लाईन आहे चौपाटीची. तेवढं कॅमेऱ्यामध्ये येत नाही आपल्या, पण येत आहे थोडं फार. तर हे बघा हे पूर्ण लाईनमध्ये आपल्या कॅना टाकून दिलेल्या आहे. आता या वाचलेल्या कॅना आता घेऊन जाऊ घराकडे. तर चला मित्रांनो, फायनली झालं आपलं पूर्ण कॅनचं वाटप करून. आता जाऊ घरी पिलरचं पण काम चालू आहे. तर चला आता डायरेक्ट घरी भेटू. बघा मित्रांनो, कॅन उचलू कशी बॉडी बनली बघा. चला मित्रांनो, घरी आल्याबरोबर बघितलं तर पूर्ण पिलर झालेले आपले. हे बघून घ्या, पूर्ण पिलर झालेले. आता एक घोडी ठेवावं लागेल इथे. मित्र कोणी आलं की इथून डायरेक्ट पडू पण शकते याच्यामध्ये. चला पॅक करून घेऊ पहिले.